आज आपल्यापैकी कोणीतरी अमोलला शाळेत सोडायला जाईल का? म्हणजे त्याची व्हॅन असते, पण आपल्यापैकी कोण गेलं तर बरं होईल का? भाऊजी, अहो काय बोलताय तुम्ही हे? अमोलने आता का शाळेत जायला हवं? रुपाली, अगं त्याचं म्हणणं ऐकून तरी घे. हो, मागच्या वेळेस आपण अमोलला शाळेत पाठवलं होतंच की. आणि हे बघा, सध्या त्याच्या डोक्यात फक्त अपर्णाच आहे. त्यामुळेच कदाचित तो तिकडे गेल्यानंतर सुद्धा सतत अपर्णाचाच विचार करत असतो, तिचंच नाव घेत असतो. हो, आठवत नाहीये का तुम्हाला? वहिनी बरोबर आहे तुमचं, पण हे बघा त्याने मागच्या वेळी कोणाला त्रास तर दिला नव्हता ना. आणि मी बोललोय त्याच्याशी, तो आहे ओके आता. नाही भाऊजी, मला नाही पटत अमोलला आत्ता शाळेत पाठवून. रुपाली ताई, हो तुमची काळजी कळते आम्हाला, पण दाजींनी पण काहीतरी विचार केला असेल ना. आणि हे बघा वहिनी, अमोल जर 4 भिंतीत राहिला ना तर तो बाहेरचा विचार करणार नाही. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अमोलचं शाळेत मन रमतं, जरा त्याला रिलॅक्स वाटेल ना. हां, अर्जुन, पण रुपालींचं म्हणणं पण टाळता येत नाही ना आपल्याला. मागच्या वेळी माहितीये ना, अमोल शाळेत ना आला आणि मग त्याला चक्कर आली. लक्षात आहे ना तुझ्या? बघा बापू, जसं तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय ना, तसा आपण सगळ्यांनी मिळून अमोलवर पण विश्वास ठेवला पाहिजे. माझं बोलणं झालंय अमोल बरोबर. तुम्हाला म्हणलाय की बाबा मी शाळेत जातो, नीट खेळतो, वेळेवर जेवतो, त्रास होईल असं काय वागणार नाही, त्रास झाला तर शिक्षकांशी बोलतो, एवढं म्हणलंय तुम्हाला. झालं तर मग. हे बघा रुपाली ताई, मागच्या वेळी त्यानं दीदीच्या काळजीमुळे जेवणाकडे दुर्लक्ष केलं असणार, त्यामुळे त्याला चक्कर आले असणार आहे. तुम्ही नका काळजी करू. हे बघ दीपक, मागच्या गोष्टी घडून गेल्या असल्यानं तरी मला अजून असंच वाटतं की अपर्णा सापडेपर्यंत अमोलला शाळेत नाही पाठवायला पाहिजे. रुपाली, लहान मुलांचं शरीर आणि मन कधीच एका जागी स्वस्थ बसत नाही. आणि जवळपास आठवडा झाला अमोल एकटा आहे. मला वाटतं आपण त्याला नको अडवायला या ठिकाणी. बाबा, मी रेडी आहे. सांगा, कोण शोधणार आहे मला? अरे वा अमोल बाळा, तुला असं स्कूल युनिफॉर्म मध्ये बघून मला खूप भारी वाटतंय. आता शाळेत जायचं आणि मस्त एन्जॉय करायचा काय? यस बाबा. अमोल, काळजी घ्यायची स्वतःची. डबा वेळेवर खायचा बाळा. ठीक आहे बापू. पांजे, आपली सवारी तयार आहे, मी सोडतो तुम्हाला. चला. मामा, तू फक्त मला टीनूच्या घराजवळ सोड. आम्ही सोबत शाळेमध्ये जातो. बर बरं चला बापू दादा, निघतो मी. बापू येतो. हो. बाळा, मी डबा घेऊन आले. अमोल बाळा, शाळेत काही चक्कर वगैरे आली तर पटकन सांगायचं टीचरांना. हो बापू, बघा मी नक्की तुम्हाला सांगणार. डबा ठेवते बाळा. अहो, काय चाललंय हे सगळं? हो, आधी अमोलपासून सगळ्या गोष्टी लपवल्या आपण, आणि आता त्याला गरज नसताना शाळेत पाठवतात सगळे. काय गरज आहे याची? पुन्हा तेच बोलायला हवं का आपण? ठीक आहे, नको बोलायला काय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अमोलला जर काही झालं ना तर आता कुणाचीच खैर नाही. अगं, जय हिंद साहेब. जय हिंद. चिंचुके, आर्याला बोलवा पटकन. हाँ साहेब. अरे मॅडम, साहेबांनी बोलवले. जय हिंद सर. जय हिंद. चिंचुके, मला एक सांग की आप्पीला शोधायची कुठली कुठली गावं राहिले, त्याची काय लिस्ट आहे तुझ्याकडं? आपल्या तुकड्या सगळ्या तिकडच्या गावात फिरतायत, पण असं आपल्याकडून कोणतंच गाव राहिलेलं नाही की जिथं अपर्णा मॅडमला शोधायचं आहे. बरं ठीक आहे. आता त्या दरीच्या शेजारी जे पाडे आहेत बघ, तिकडं ते ऊसतोड कामगार कोप्या करून राहतात, तिकडे काय माणूस पाठवला होता? हा साहेब, मी स्वतः तिकडे गेलो होतो. तिथल्या मुकादमाला भेटलो. मुकादमाला अपर्णा मॅडमचा फोटो दाखवला, ही व्यक्ती सापडली आहे का किंवा तुम्ही बघितली आहे का, तर ते नाही म्हणले. आणि नवीन व्यक्ती गावात कोणती आली का तेही विचारलं, तर तेही नाही म्हणले ते. जी आता राहिली ती डोंगराच्या खालची वस्ती, जिथं जुने आदिवासी लोक शेती करतात, ते तिथं काय माणूस पाठवला होता का तू गेला होता? अहो साहेब, ते हे. अरे काय झालं? अहो साहेब, तिकडे शोधायला गेलो नाही, कारण तिकडं लय मोठं जंगल होतं म्हणून. मग तिकडे काटे टोचतात, तिकडे का नाही शोधलं? अर्जुन, मीच त्यांना तिकडे न जाण्याची ऑर्डर दिली होती.
अगं पण का? मी सांगितलं होतं ना की आप्पीच्या तपासात कुठलीच कसूर सोडू नका म्हणून. हो सर, पण तो भाग जंगलासारखा आहे आणि त्या जंगलात जी लोक कामं करतात ती पूर्णपणे शेतीवर निर्भर आहेत. मग ती लोक अपर्णा मॅडमला घ्यायला तिकडे का जातील? आणि जरी गेली तरी त्यांनी जर अपर्णा मॅडमला नेलं असतं तर कोणीतरी पाहिलं असतं ना सर. आणि आजूबाजूच्या गावच्या लोकांनी त्यांनी पण नाही पाहिलं सर. आर्या मॅडम, आपण नेहमीची प्रोसिजर सोडून मर्यादेच्या बाहेर जाऊन अपर्णा मॅडमचा शोध घेणारच नाही होत का? असंच जर असतं तर आपण पहिल्याच दिवशी फाईल क्लोज केली नसती का मग? सॉरी साहेब, अहो पण तुम्ही चिडू नका की. चिडत नाही मी चिंचुके, पण सगळ्याच गोष्टी जर आपण ठरवल्या तर मग ह्या शोध मोहिमेचा उपयोग काय? ते काही नाही. मी आत्ताच्या आत्ता जाऊन आप्पीचा तिकडे शोध घेणार आहे. साहेब हा चान्स घेऊन बघू आपण चिंचुके. मला माहिती आहे आप्पी तिकडे सापडण्याचे 0% चान्सेस आहेत, तरी पण आप्पी सापडण्याची एक हलकी शक्यता पण सोडायची नाही मला. चला. चिंचुके, तुम्ही कसला विचार करताय? अहो मॅडम, साहेबांनी आपल्याला सगळी गावं शोधायला लावली होती, पण तरी सुद्धा आपण तिकडे शोधायला गेलो नाही. चिंचुके, त्यामागे काहीतरी कारण होतं. पण ठीक आहे, अर्जुन गेलाय ना, तुम्ही जा आणि तिकडे काय होतं ते नीट पहा आणि मला सांगा. गेल्या 8 दिवसापासून मी अपर्णा मॅडमचा शोध घेते, पण त्या मला कुठेच सापडल्या नाहीत. आणि आज अर्जुन जिथे गेलाय तिथे त्याला जर अपर्णा मॅडम सापडल्या तर नाही, मग तर मी अर्जुनच्या नजरेतून पूर्णपणे उतरून जाईन. त्याला तर असंच वाटेल की मी कधीच मनापासून अपर्णा मॅडमचा शोध घेतला नाहीये. बाय मामा. बाय. अरे अमोल, आज तू स्कूलला होती नू. मीच मामाला इथे सोडायला लावलं, म्हणजे आपण एकत्र स्कूलला जाऊ. अरे अमोल, मला वाटलं तू स्कूलला येणारच नाही. असं का? मी का स्कूलला येणार नाही? सिम्बा प्रिय आहे ना. हो, तुझी माई एवढे दिवस सापडली नाही. काल माझे आई बाबा बोलत होते की ते बरे असतील ना. इनू, माझी माई एकदम ओके असणार आहे. बाबा लवकरच मला घेऊन येईल. अरे पण सगळे इनू स्कूलमध्ये सगळे काही पण बोलले तरी सिम्बाची मा नक्की येणार आहे. तुला कसं काय माहित? आपली मा आपल्यावर खूप प्रेम करत असते, म्हणून ती आपल्याला कधीच सोडून जात नसते. हो, माझी आई पण माझ्यावर खूप प्रेम करते. मी देवाला प्रार्थना करेल की तुझी आई लवकर माघारी येऊ. थँक्यू टीनू. काय झालं टीनू? अमोल, मी तुला उगाच प्रश्न विचारले, सॉरी. असं दे टीनू, लोक किती पण काय पण बोलत असले ते त्यांना कुठं माहित माझी मग किती प्रेम आहे ते. बरोबर अमोल, चल आपण स्कूलला जाऊ. चल. चिंचुके, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? आपण ह्या रस्त्याला आलोय आधी, आणि नुसतं आलो नाही, तिथल्या प्रत्येक झाडावर प्रत्येक खांबावर आपण पॅम्पलेट लावलो. एक पण पॅम्पलेट दिसणार आहे. खरंच की साहेब, आपण इकडे पॉम्पलेट लावली होती पण एक पण पॉम्पलेट दिसेना झालंय. कसं काय? याचा अर्थ कोणीतरी पॅम्पलेट काढून फाडून टाकले चिंचुके. साहेब, असं कोण का करेल सांगा बरं? याचं एकच कारण असू शकतं. कोणाला तरी असं वाटतं की आप्पी आपल्याला सापडून नाही. काय? असं कोण का करेल चिंचुके? कोण असलं असं? काय माहित साहेब, मला पण तुमचं म्हणणं पटायला लागलं. म्हणजे इथलं कोणतरी पॉम्पलेट काढतोय फाडून टाकतोय. अपर्णा मॅडमला आपण शोधतोय खरं, पण त्या पॉम्पलेटवरचा नंबर पण यांना कोणाला सापडू नाही म्हणून त्यांनी असं केलं असेल तर. आप्पी इकडे आहे का नाही माहित नाही चिंचुके आपल्याला, पण हे सगळं कोण आणि का करते ना हे शोधून काढलं पाहिजे पहिलं. तर इकडे बघ काय सापडते का चिंचुके. हे काय रे? अहो साहेब, दूर दिसतोय, म्हणजे आग लय मोठी नसणार आहे. चल 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 बघू चल.
कोणतरी आहे तिकडे, चल लोक. तिथं आग लागली म्हणजे आजूबाजूला नक्कीच कोणतरी असेल. बघ पटकन. हो साहेब. साहेब का रे, सापडलं काय? नाही साहेब, कोण नाही तिकडे. चुकी, इथं आग लागली ना आजूबाजूला कोण नाही, असं कसं होईल? का आपल्याला बघून पळाला असेल? इन्स्पेक्टरचा आवाज ऐकून ह्यो का पळून गेला? काय माहित साहेब. साहेब ते आपण शोधूच. आणि झाडावरचं पॉम्पलेट कोणी काढली ती पण बघू. ते आधी ना आपली राहिलेली गावं शोधूया साहेब. बहुतेक तिकडे काहीतरी हाताला लागेल. चल. चिंचुके, म्हाताऱ्याला थांबूया. ओ बाबा थांबा. बाबा यांना कुठं बघितलंय का हो तुम्ही? नाही हो, या इकडे दिसलेच नाहीत. बर 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 बर. आणि हा पडीक रोड गेलाय, इकडे पुढे कोण राहतात? तो रस्ता एका घराकडे जातो. एक म्हातार राहते तिकडे, लय खवीस आहे, जपून जावा तिकडे. बर ठीक आहे, ठीक. जाऊ तू. चिंचुके, त्या बाबांनी सांगितलेलं हेच घर दिसते. म्हातारी बसली बघ. तिला फोटो दाखवून विचार आपल्याला कुठं बघितलंय. हो. माझ्या सगळ्या शेंगा सांडल्या. अहो तुमच्या शेंगा, अहो शेंगा भरून देतो पण ही, अहो तुम्हाला चिंचुके यार, तुला बघून चालता येत नाही का? म्हातारीच्या शेंगा उधळल्या सगळ्या. अहो साहेब मी काय मुद्दाम केलं व्हय? असू दे, चल पुढे कोण भेटते का बघू, जरा चौकशी करू. हा नीट चल आता तरी. एवढे प्रयत्न करतोय आपण चिंचुके, पण आपल्या हाती यश का लागेना? आप्पी का सापडना? अहो साहेब मलाच काय कळण झालंय. आणि आपली आसपासची सगळी ठिकाणी शोधून झाले. चिंचुके पुढचे 2 दिवस हायगाय करून चालणार. आपल्याला आपल्याला शोधायचंय म्हणजे शोधायचेच. साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपली काही ठिकाणी शोधायचे राहिलेत, तिकडे जाऊन शोधू आपण. अहो साहेब मला तुमची काळजी कळतीये, पण अशी काळजी करून अपर्णा मॅडम सापडणार आहेत का? सांगा बरं. त्यांना शोधण्याशिवाय ना आपल्याकडे अजिबात पर्याय नाही. अरे चिंचुके, शोधायला नाही म्हणतच नाही मी. अरे पण ठिकाण माहित नसताना नुसतंच चाललोय. असं वाटतंय की ह्या मार्गाने गेलो ना तर शेवटचं ठिकाण माझं असेल. आप्पी कुठे काहीच माहित नाही. रोज उठतोय तिला शोधायला पळतोय. का तर आज आप्पी सापडल, हिथं आप्पी सापडल. हाती काय लागतंय? निराशाच ना. साहेब अहो अमोल तुमच्या घरी हास लावून बसलाय, ही विसरू नका. आपल्याला असा धीर सोडून चालणार नाही बरं का. मुलचा आजार पण लय त्रासात गेले रे चिंचुके. त्यातून बाहेर पडलो, वाटलं मी अमोल आप्पी आनंदात आयुष्य जगू, पण समोर हे वाढले कुठं. अहो साहेब वेळ कमी आहे आणि असं नाराज होऊन फायदा नाही. अहो शोध घेऊन सापडलं नसतं तर वेगळं होतं, पण बरीच ठिकाणी शोधायचे राहिलेत साहेब. बरं एक काम कर,
कुठे कुठे शोधायचं राहिले ती लिस्ट सांग मला. साहेब हे बघा, नाताचा माळा आणि त्याच्या आजूबाजूच्या 4-5 वस्त्या तेवढे शोधायचे राहिले. चला बघूया. चल निघू. साहेब पण तुम्ही फॉर्मल ड्रेसची आयडिया भारी काढली माहितीये का? नाहीतर लोक बघूनच नाही म्हणायचे आपल्याला. बघू इकडे काय सापडते का. चिंचुके तू एक काम कर, ह्या बाजूला बघ, मी इकडे बघतो. अच्छा. अगे लवकर दे की ग वडे. हा दमा जरा देऊ राहिले. कुणीकड अगं येतो की मागरा. माघारी येतोय. आम्ही या की, मला गिराईक पाहिजेत, पण त्याच्या आधी मला पैसे पाहिजे. आत्ताचे पैसे द्या आणि या माघारी. अगं काय पळून चाललोय का मी. येतो की, आल्यावर तुझे सगळे पैसे एकदमच देतो. आता जरा गडबड आहे मला. शेट कसं आहे ना, जसे तुम्हाला एकदम वडे पचत नाही ना, तशी मला एकदम पैसे एकत्र पचत नाही हो. त्यामुळे आत्ताचे पैसे द्या आणि मग परत या की. आई पोरगी आहे, तुला देतो म्हणलं ना. अगं उग माणसात का धिंगाणा घालती. अयो तुम्हाला धिंगाणा वाटू राहिला. नाही नाही, पण मला नाही वाटू राहिला धिंगाणा. शेट एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, दीपा कोणाला लुटत नाही आणि दीपाच्या हक्काच्या पैशाला कोणी हात लावलेला दीपाला पटत नाही. पैसे काढा, निघा चला. ए तुला इथं गाडा लावायचा आहे ना, मग शांत राहायचं. नंतर देतो पैसे, राहून दे मला. अगं बाबो, आता तर तू पैसे देच. आता तू पैसे न देता इथनं कसा हलतोय ना, ते मी पण बघते. आणि पैसे निघत नसतील तर ते पैसे कसे काढून घ्यायचे याचा उपाय पण हाय माझ्याकडं. असं मग आतापर्यंत मी तुला पैसे देतो तरी म्हणत होतो, पण आता मी तुला एक दमडी सुद्धा देत नाही. दाखव वाढवून मला आणि चल हो बाजूला. कोणाला दाट्या देतो रे. कोणाला चौरकन चटका देऊ का. मग का राडे बिडे होती ना. मग पैसे काढ चल. अगे पुरी हे काय करती तू. अगं झारा ते बाजूला की भाजलं मला. तुला माहिती का मी कोण आहे ते. तुला सांगायला लागतंय म्हणजे तू कोण वाटता नसणार. आणि असला तरी माझ्या बापाला फरक पडत नाही. पैसे काढायचं, नीट निघायचं. चला काढा काढा पैसे काढा. पैसे निघताय का झाड आणि वारा घालू. पैसे निघताय देऊ चार चटका. काढा काढा पैसे काढा. काय आगाऊ पोरगी, आशानं तुझा गाडाच चालत नसतो. मामा, इमानीचा धंदा कोणाचा शाप लागून बंद होत नसतो. निघा
निघा निघा निघा निघा निघा